नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांकरिता आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक आनंदाची बातमी मिळू शकते। होय मित्रांनो, याचं कारण असं आहे की नुकतंच तमिळनाडू सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय काय आहे तो आहे की तमिळनाडूमधील शिक्षकांकरिता तमिळनाडू सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने एक विशेष टीईटी परीक्षा आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, ही स्पेशल टीईटी एग्जाम काय आहे आणि त्याचा महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांवर काय परिणाम होऊ शकतो हे आपण डिटेल जाणून घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह अँड एनालिटिकल असाच असणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघायचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपल्याला काही आपल्या महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना जर पर्याय देता आला तर त्यांच्या जीवनामधील जे चिंतेचं वातावरण आहे ते देखील दूर करण्यास मदत होऊ शकते। तर तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। बघा काय आहे गुड न्यूज। तमिळनाडू सरकारचा मोठा ऐतिहासिक निर्णय। यामध्ये आपण बघितलेला आहे की त्यांनी त्यांच्या राज्यातील शिक्षकांसाठी स्पेशल टीईटी म्हणजे विशेष शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। होय मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता जे शिक्षक सध्या शाळांमध्ये कार्यरत आहेत पण अजून टीईटी पास झाले नाही अशा शिक्षकांकरिता येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये 3 परीक्षा घेतल्या जाणार आहेत मित्रांनो। आणि ह्या 3 परीक्षा कधी होणार? तमिळनाडू शिक्षक भरती मंडळ, ज्याला की आपण तमिळनाडू रिक्रुटमेंट बोर्ड असं म्हणतो, तर TRB ने असं जाहीर केलेलं आहे की या 3 विशेष परीक्षा येणाऱ्या 2026 मध्ये होणार आहेत। आणि त्या कोणत्या महिन्यात होणार आहेत, का घेतल्या जात आहेत या परीक्षा? सुप्रीम कोर्टाने अलीकडेच आदेश दिला आहे की आपल्याला या परीक्षा अनिवार्य करायच्या आहेत। आणि मग बऱ्याचशा राज्यांमधील जे काही राज्य शासन आहेत हे या संदर्भात पुनर्विचार याचिका देखील कोर्टामध्ये दाखल करण्याबद्दल विचार करत आहेत आणि बऱ्याचशा राज्यांनी तर दाखल देखील केली आहे। ह्या परीक्षा कधी होणार आहेत तमिळनाडूमध्ये? बघा, तर जानेवारी महिन्यात, जुलै महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्यामध्ये। जानेवारी 2026, जुलै 2026 आणि डिसेंबर 2026 या 3 महिन्यामध्ये तमिळनाडूमध्ये या 3 विशेष परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत मित्रांनो। आणि मग या परीक्षा सध्याच्या सेवेतील शिक्षकांसाठी असतील का? तर होय, या परीक्षेमध्ये इतर जे उमेदवार आहेत ते सहभाग घेऊ शकणार नाहीत मित्रांनो। ही परीक्षा फक्त आणि फक्त जे सेवेमध्ये कार्यरत शिक्षक असतील त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे। टीईटी परीक्षा पास असणं बंधनकारक आहे, म्हणून जे शिक्षक अद्याप पात्र नाहीत त्यांना ही विशेष संधी आलेली आहे। ते आपली पात्रता मिळवू शकतात आणि आपली नोकरी कायम ठेवू शकतात, आहे की नाही? तर तिथल्या ज्या सरकार आहे त्यांची भूमिका काय आहे, याच्या मागे सरकारची भूमिका काय आहे? तर बघा, तिथले तमिळनाडूचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचं नाव आहे अनबिल महेश आणि यांनी हा एक मोठा निर्णय घेतलेला, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। त्यांनी सरकारमधील शिक्षक संघटनांशी चर्चा केली आणि त्याच्यानुसार मार्गदर्शक सूचना देखील ते लवकरच जाहीर करणार आहेत। मग मित्रांनो, त्यांनी काय स्पष्ट केलेलं आहे याच्यामध्ये की जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यांच्यासाठी आपण वैकल्पिक निवृत्तीचा पर्याय हा देखील विचारात घेणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। मित्रांनो, हा जो निर्णय आहे हा तमिळनाडूमधील शिक्षकांसाठी एक मोठी संधी आहे। यामुळे शिक्षकांना त्यांच्या नोकरीत सुरक्षितता वाढणार आहे आणि तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता देखील वाढणार आहे। संपूर्ण देशातील राज्यांनी देखील या निर्णयाप्रमाणेच आपापल्या राज्यांमध्ये जर स्पेशल टीईटी आयोजित केली आणि त्या माध्यमातून सध्या कार्यरत जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी जर ही टीईटी परीक्षा
घेतली गेली तर हे कार्यरत शिक्षक ही परीक्षा सहजपणे पास होतील आणि आपली नोकरी कायम ठेवू शकतील आणि त्याचबरोबर ते आपली गुणवत्ता देखील वाढवू शकतील. अशा प्रकारचा निर्णय तमिळनाडूचा आहे. मग मित्रांनो, शिक्षक काय आहे? अहो, शिक्षक हा समाजाचा खरा मार्गदर्शक आहे, बरोबर आहे ना? मग परीक्षा ही जर अडचण नाही तर ही काय असणार आहे? परीक्षा ही एक संधी आहे आणि आपल्याला ही संधी अधिक सक्षम बनण्यासाठी काय करते? मदत करते. त्यामुळे परीक्षा व्हायला पाहिजेत. परंतु जर जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी इतके वर्ष सेवा केलेली आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी शासनाने मोठी भूमिका जर घेतली तर महाराष्ट्रामध्ये देखील आपले जे शिक्षक बांधव आहेत ते खुश होऊ शकतील. बरोबर आहे की नाही मित्रांनो? मग आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की एक्झॅक्टली हे विशेष टीईटी म्हणजे काय, तर या बाबतीत आपण आता थोडं डिटेल चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी थोडक्यात सांगता येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला मी एक विनंती करेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आणि या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून आपणा सर्वांना या अशा प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भातल्या, टीईटी संदर्भातल्या किंवा पवित्र पोर्टल संदर्भातल्या महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. तर मित्रांनो, चला आपण आपला मुद्दा पुढे कंटिन्यू करूया. बघा, आपला मुद्दा सुरू आहे की विशेष टीईटी म्हणजे काय. तर विशेष टीईटी म्हणजे एका विशिष्ट गटातील उमेदवारांसाठी विद्यमान शिक्षक किंवा करारावर काम करणारे शिक्षक किंवा डीएड बीएड झालेले, पण जुन्या बॅचचे, बरं का, डीएड बीएड झालेले जुन्या बॅचचे अशा उमेदवारांसाठी एकदाच वन टाइम है ना, एकदाच घेतल्या जाणारी परीक्षा म्हणजेच विशेष टीईटी परीक्षा. बर, मग आता ही परीक्षा नियमित टीईटी पेक्षा वेगळी असते काय, हा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो की नाही. मग ती परीक्षा निश्चितच एकेच वेळची म्हणजे वन टाइम ऑपॉर्च्युनिटी असते. तमिळनाडू सरकारने स्पेशल टीईटी 2026 घेणार आहोत हे जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये बाहेरच्या उमेदवाराला मात्र परवानगी नसणार आहे. फक्त त्याच राज्यातील सरकारी आणि अनुदानित शिक्षक या परीक्षेमध्ये बसू शकतात मित्रांनो. मग मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशी परीक्षा आपण घेऊ शकतो का, या बाबतीत तुम्हाला काय वाटते? आपल्या महाराष्ट्रामध्ये जर अशी एक विशेष शिक्षक पात्रता परीक्षा जर घेता आली तर मित्रांनो, आपले जे शिक्षक बांधव आहेत नाहक चिंतेमध्ये आहेत आणि कित्येक बांधवांना तर जीवन संपवण्याची वेळ आलेली आहे. आपल्या चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये जे आपले शिक्षक बांधव होते है ना, ज्यांचं आनंद असं नाव होतं, त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. तर अशी वेळ महाराष्ट्रातील शिक्षकावर येणार नाही मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा. पण आता महाराष्ट्रात अशी परीक्षा होऊ शकते का? महाराष्ट्रातही अनेक शिक्षक आणि प्रशिक्षण घेतलेले उमेदवार आहेत की जे ही अशा प्रकारची स्पेशल टीईटी घेण्यात यावी अशी मागणी करत आहेत मित्रांनो. जर राज्य सरकार काय तमिळनाडूच्या धर्तीवर जर असं पाऊल उचलणार असेल तर अनेक नोकरीला असलेले शिक्षक पात्र ठरणार नाहीत का मित्रांनो? नवीन उमेदवारांना स्पर्धेची संधी मिळणार नाही का मित्रांनो? आणि शिक्षक भरतीला गती येणार नाही का? तर होय, शिक्षक भरतीला गती येईल, नवीन उमेदवारांना संधी मिळेल आणि नोकरीला असलेले शिक्षक ते देखील पात्र ठरतील. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर विशेष टीईटी म्हणजे स्पेशल टीईटी एक्झामिनेशन ही एक राज्य सरकारकडून घेतली जाणारी पात्रता परीक्षा असते आणि जी विद्यमान किंवा विशिष्ट वर्गातील शिक्षकांना पात्रतेचा दर्जा देत असते. आपल्या राज्यातील शिक्षकांना अशी संधी मिळणार आहे का? काय वाटतंय तुम्हाला? तमिळनाडू सरकारने त्यांचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यानुसार जे शिक्षक अद्यापही सेवेमध्ये आहेत पण टीईटी परीक्षा पास करू शकले नाहीत, आता त्यांची नोकरी धोक्यात आलेली आहे. मग त्यांची नोकरी वाचवण्यासाठी, त्यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्यासाठी स्पेशल टीईटी मुळे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांच्या जीवनात आलेली आहे आणि
ते त्या परीक्षेला देऊन आपली नोकरी वाचवू शकणार आहेत मित्रांनो. यामागचं कारण काय आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश इज द फायनल वर्डिक्ट. वी ऑल नो दॅट सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे. त्याचा आदेश अंतिम असतो म्हणून तो राज्य शासनाने पालन करायला पाहिजे. ते संविधानिक एक प्रोसिजर आहे. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. त्याच्यामुळे तिथले जे शिक्षण मंत्री आहेत अनिल जे काही अंबिल महेश आहेत है ना, त्यांनी असं सांगितलंय की शिक्षक पात्रता वाढवणं ही काळाची गरज आहे. मग जर तिथले शालेय शिक्षण है ना जे काही डिपार्टमेंटचे मंत्री आहेत ते जर असा निर्णय घेत असतील तर महाराष्ट्रामध्ये देखील अशी सुजाण सुसंस्कृत आणि विद्या विभूषित अनेक उच्च पदस्थ व्यक्ती आहेत. त्यांनी देखील अशा धर्तीवर निर्णय घेतला तर काय वावग आहे. महाराष्ट्रात काय होऊ शकतं. आता इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्र सरकारने जर तमिळनाडूच्या धर्तीवर अशा प्रकारचा जर स्पेशल टीईटी घेण्याचा विचार केला तर काय होईल. तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र शासनाने असा विचार करायला हवाय का. आपल्याही राज्यात बरेच शिक्षक आहेत ना की जे अनेक वर्षापासून काय करत आहेत, शिकवत आहेत, पण काही कारणामुळे टीईटी किंवा TIIT परीक्षा उत्तीर्ण झाले का. नाही. मग जर तमिळनाडू सरकारने शिक्षकांना दुसरी संधी दिली असेल तर महाराष्ट्रातही अशी योजना आली तर हजारो शिक्षकांना दिलासा मिळेल. आता शिक्षक भरती, पवित्र पोर्टल आणि टीईटी प्रक्रियेमध्ये सरकारकडून नवीन बदल है ना होत आहेत आणि असे बदल अपेक्षितच आहेत. मग त्यामध्ये आणखीन ही भर जर घातली तर काही वावगे ठरणार नाही आणि कदाचित महाराष्ट्र सरकार तमिळनाडूच्या निर्णयावरून आणखीन काहीतरी शिकेलही. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत. मित्रांनो, सरकारचे निर्णय आपल्याला दिशा देतात आणि आपली मेहनत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे टीईटी असो किंवा TIIT अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असो, कोणतीही परीक्षा असो, प्रयत्न थांबवू नका. कारण संधी केव्हाही येऊ शकते है ना. म्हणून आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत आणि आलेल्या संधीचं सोनं करायचंय. तुम्हाला या बाबतीत काय वाटत असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये दिवाळीच्या आधीच काय होईल, नवीन ऊर्जा संचार होईल आणि त्यांना या गोष्टीचा आनंद देखील घ्यायला मिळेल. आणि होऊ शकते आपल्या देखील महाराष्ट्रामध्ये एक नवी पहाट आणि शिक्षकांच्या जीवनामध्ये है ना या टीईटीच्या परीक्षेचं जे दडपण आहे ते कमी होऊन विशेष टीईटी ही परीक्षा महाराष्ट्रात राबवली जाऊ शकेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत जातील. चला तर मग आजच्यासाठी एवढंच होतं. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.